नमस्कार, मी वेदांत पांडे. तुम्ही पाहत आहात स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया. इलेक्शन्स जवळ आले आहेत आणि राजकारणात आपल्याला रोज एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळतो. त्यातला एक नवीन ट्विस्ट म्हणजे मनसे महायुतीत जाणार हे ठरले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोज नवनवीन इक्वेशन्स तयार होताना दिसत आहेत. सध्याचे ट्रेंडिंग इक्वेशन म्हणजे महायुती आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी नवी दिल्लीत अमित शहाची भेट घेतली. पक्षाच्या महायुतीतील प्रवेश निश्चित झाला आहे. केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. मनसेने दक्षिण मुंबई आणि नाशिक किंवा शिर्डी अशा 2 मतदारसंघाची मागणी केली असल्याची बातमी आहे. सोमवारी रात्रीपासूनच मनसेच्या महायुतीतील प्रवेशाची अटफळ बांधली जाते. मनसेने मागणी केलेल्या 3 जागा सध्या शिवसेनाकडे आहे. आता मनसेच्या प्रवेशानंतर या जागांवरून वाद निर्माण होऊ शकतो. त्याचप्रमाणे दक्षिण मुंबईच्या जागेवर भाजपाने हक्क सांगितले आहे. मात्र शिर्डीच्या राखीव जागेवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देण्यावर एकमत होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीत 1 जागा देऊन विधानसभा निवडणुकीत अधिक जागांचा विचार होईल असे अमित शहा यांनी आश्वस्त केले आहे. राजकीय जाणकांच्या मतानुसार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या एनडीए मधील समावेशानंतर एनडीएची ताकद नक्कीच वाढणार आहे. भाजपने शिवसेना व अजित पवार गटाशी जागा वाटपाबद्दलची चर्चा पूर्ण झाली आहे. राज ठाकरे व शहा यांच्या चर्चेनंतर येत्या 2 दिवसात महाराष्ट्रातील उर्वरित जागांची औपचारिक घोषणा होतील असे सांगितले जात आहे. तर या चालू घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि तुम्हालाही असेच व्हिडिओ आवडत असतील सबस्क्राईब करा स्विफ्ट अँड लिफ्ट मीडियाला, लाईक करा या व्हिडिओला आणि शेअर करा इतरांसोबत.